तर भारतीय क्रीडा विश्वात काहीतरी मोठं घडतंय. सरकार एक असा कायदा आणण्याच्या तयारीत आहे जो इथली संपूर्ण व्यवस्थाच बदलू शकतो. त्याचं नाव आहे राष्ट्रीय क्रीडा शासन कायदा 2025. हा कायदा आपल्या खेळाडूंचं भविष्य कसं बदलू शकतो हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, भारताचं लक्ष आहे 2036च्या ऑलिम्पिकवर. स्वप्न खूप मोठं आहे, यात शंकाच नाही. पण खरा प्रश्न हा आहे की आपलं सध्याचं जे क्रीडा प्रशासन आहे, ती सिस्टम या जागतिक आव्हानासाठी खरंच तयार आहे का? आणि याच प्रश्नामुळे या नवीन कायद्याची गरज निर्माण झाली आहे. कोणताही मोठा बदल करण्याआधी सध्याची परिस्थिती काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आज भारतीय क्रीडा क्षेत्रात नक्की अशा कोणत्या अडचणी आहेत जे आपल्या खेळाडूंना जागतिक स्तरावर चमकण्यापासून कुठेतरी मागे खेचत आहेत. बघा, अडचण कुठल्या एका जागी नाहीये, ती पूर्ण सिस्टममध्येच आहे. नियम जुने झालेत, कालबाह्य आहेत. याचाच फायदा घेऊन राजकारण्यांना क्रीडा संघटनांवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. यामुळे होतं काय की जो पैसा खेळाडूंच्या विकासासाठी यायला हवा तो योग्य ठिकाणी पोहोचतच नाही. आणि सगळ्यात शेवटी चांगली धोरणं जरी बनवली तरी ती फक्त कागदावरच राहतात. ही स्लाइड बघा, सध्याचा सगळा गोंधळ अगदी व्यवस्थित दाखवते. विचार करा, म्हणजे एकाच गाडीला 4 वेगवेगळे ड्रायव्हर चालवतायत. क्रीडा मंत्रालय, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच साय, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजे IOA आणि वेगवेगळ्या खेळांचे महासंघ. या सगळ्यांच्या भूमिका इतक्या एकमेकात गुंतलेल्या आहेत की निर्णय घ्यायला उशीर होतो आणि चूक कोणाची हे ठरवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आणि हा आकडा हा तर सगळंच सांगतोय. हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे आपल्या सिस्टमचं वास्तव आहे. 2022-23 मध्ये खेळाडूंच्या विकासासाठी जे बजेट होतं त्यातला 60% जास्त निधी वापरलाच गेला नाही. याचा सरळ अर्थ असा की खेळाडूंना चांगल्या सुविधा, उत्तम ट्रेनिंग आणि जी काही उपकरणं लागायला हवी होती ती मिळालीच नाहीत. आता या सगळ्या प्रशासकीय चुकांचा परिणाम काय होतो? तो थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसतो. काही काळापूर्वीच फिफाने आपल्या भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केलं होतं. कारण काय दिलं? तर म्हणे प्रशासनात बाहेरच्या लोकांचा खूप जास्त हस्तक्षेप होतोय. हे एक उत्तम उदाहरण आहे की कसं वाईट प्रशासन थेट खेळालाच नुकसान पोचवतं. तर मग या सगळ्या समस्यांवर एकच सर्वसमावेशक उपाय म्हणून हा राष्ट्रीय क्रीडा शासन कायदा 2025 समोर येतोय. हा कायदा म्हणजे जुनी व्यवस्था दुरुस्त करण्याचा नाही, तर पूर्णपणे बदलण्याचा एक प्रयत्न आहे. या कायद्याचं सगळ्यात मोठं ध्येय काय? तर एका वाक्यात सांगायचं झालं तर खेळाडूला सेंटरमध्ये ठेवणं. प्रत्येक निर्णय, प्रत्येक नियम आणि प्रत्येक रुपया हा खेळाडूच्या भल्यासाठी कसा वापरला जाईल याचा विचार करणारी एक पारदर्शक आणि जबाबदार व्यवस्था तयार करणं हाच या कायद्याचा मूळ उद्देश आहे. चला, तर आता आपण खोलात जाऊन बघूया की हा नवीन कायदा जुन्या आणि खोलवर बसलेल्या समस्यांना नेमकं कसं सोडवणार आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल होतोय तो म्हणजे रचनेत. म्हणजे जो काही गोंधळ होता ना तो आता संपणार. जुन्या सिस्टमऐवजी आता एक स्पष्ट रचना असेल. प्रत्येक खेळासाठी एक स्वतंत्र महासंघ, एक राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि एक राष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती. याचा फायदा काय? तर आता प्रत्येक संस्थेला आपली जबाबदारी नेमकी काय आहे हे कळेल आणि कामात एक प्रकारची सुसूत्रता येईल. या कायद्यानुसार एक नवीन संस्था तयार होणार आहे, राष्ट्रीय क्रीडा मंडळ किंवा NSB. हे मंडळ म्हणजे एक प्रकारे पूर्ण सिस्टीमवर लक्ष ठेवणारा वॉचडॉगच असेल. क्रीडा संघटनांना मान्यता देणं, सरकारी पैसा कसा वापरला जातोय हे तपासणं आणि नैतिक नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहण्याचा अधिकार या मंडळाला असणार आहे. आणि हे बघा, हे खरंच खूप मोठं म्हणजे अगदी क्रांतिकारी पाऊल आहे. सगळ्या मान्यताप्राप्त क्रीडा संस्था आता RTIच्या म्हणजेच माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येणार आहेत. याचा सरळ अर्थ काय? तर आता कोणीही, अगदी सामान्य नागरिकसुद्धा त्यांच्या कामाबद्दल माहिती मागू शकेल. यामुळे पारदर्शकता आपोआपच वाढेल. निवडणुकांमध्ये जो काही हस्तक्षेप व्हायचा आहे ना तो रोखण्यासाठी आता एक डबल लेअर सुरक्षा आणली आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकार निवडणूक अधिकाऱ्यांचे एक स्वतंत्र पॅनल बनवेल आणि त्याचबरोबर प्रत्येक राष्ट्रीय संस्थेला त्यांच्या आतल्या निवडणुकांसाठी स्वतःचं वेगळं पॅनल तयार करावं लागेल. यामुळे प्रत्येक पातळीवर निष्पक्ष निवडणुकांची खात्री करता येईल. आता खेळाडूंमधले किंवा संघटनांमधले वादविवाद सामान्य कोर्टात खेचले जाणार नाहीत. त्यासाठी एक खास राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण असेल. ह्याचा फायदा काय? तर वाद लवकर सुटतील आणि तेही तज्ज्ञांच्या मदतीने. म्हणजे खेळाडूंचा वेळ आणि शक्ती वाया जाणार नाही. ही स्लाइड बघा, हा तक्ता सगळं काही अगदी सोपं करून सांगतोय. जुन्या सिस्टममध्ये काय होतं आणि नवीन कायद्यामुळे काय बदलणार आहे. फक्त जबाबदारीचं उदाहरण घेऊया. जिथे जुनी प्रणाली अपारदर्शक होती
तिथे नवीन प्रणाली प्रत्येक संस्थेला माहितीच्या अधिकाराखाली आणते. अशाच प्रकारे निवडणुका, वाद निराकरण आणि संरचना या प्रत्येक बाबतीत एक मोठा आणि सकारात्मक बदल होतोय. पण हे सगळे नियम, हे कायदे, या सगळ्याच्या मागे एक मोठं ध्येय आहे, एक अंतिम उद्दिष्ट आहे, आणि ते म्हणजे भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात एक महाशक्ती बनवणं. हा जो नवीन कायदा आहे ना, त्याचा पाया 4 मजबूत खांबांवर उभा आहे. आणि हे फक्त पदकं जिंकण्यापुरतं मर्यादित नाहीये. या कायद्याचं उद्दिष्ट खेळाला शिक्षणाशी जोडून तळागाळात रुजवणं आहे, जेणेकरून खेळ हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनेल. आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्यातून केवळ जागतिक खेळाडूच नाही, तर सामाजिक आणि आर्थिक विकासही साधला जातो. आणि बघा, आपण जिथून सुरुवात केली होती, गोष्ट परत तिथेच येते. हा कायदा थेट भारताच्या 2036 ऑलिम्पिकच्या स्वप्नाशी जोडलेला आहे. आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून आणि एक मजबूत प्रशासकीय पाया तयार करून भारत या मोठ्या ध्येयासाठी आपली दावेदारी आणखी पक्की करत आहे. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो. कागदावर तर हे सगळं खूपच प्रभावी दिसतंय, पण या नियमांच्या आधारे भारत आपल्या प्रचंड क्रीडा क्षमतेचं रूपांतर खऱ्या अर्थाने जागतिक यशात करू शकेल का? याचं उत्तर आपल्याला कागदावर नाही, तर थेट मैदानावरच मिळेल. आणि ते पाहण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे.